श्रीपूर आचेगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ हराळवाडी. नंतरचे दोन चेंडू शांत केलंय संदीप पवारला. दोन्ही संघांच्या अस्तित्वाची लढत आज डे 2 मधून कोणता संघ पुढे बाजी मारेल. गाववाईच गटातील आज शेवटचा दिवस उद्या असेल. नगरपालिका उद्या नगरपंचायत आणि त्याचबरोबर तालुका या गटातून सामने खेळवले जातील. अनेक तारे सितारे उद्या देखील या क्रीडा नगरीमध्ये येतील. प्रथमेश तयार, स्ट्राईक इनला आहे संदीप. संदीप साठी हा बॉल एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर लावली आणि आता समालोचन कक्षाच्या वरती पाठवलाय. एक टप्पा घेत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर दमदार चौकार. ही खासियत आहे या खेळाडूची. मागचे दोन चेंडू थोडासा शांत राहिला, परंतु जसा त्याच्या स्ट्रॉंग झोन मध्ये चेंडू मिळाला त्यावर त्याने हल्ला चढवला. वाईड इश लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधून बॉल काढलाय ते मिळालाय चौकार. बरोबर धावसंख्येचा वेग पुन्हा इथे वाढतोय. 8 धावा धावफलकावर आहेत. संदीप पवार मागचा सामना ज्यावेळेला संघ अडचणी सापडलेला होता अशावेळेला संकट मोचक खेळाडू बनला. अर्धशतक ठोकला आणि तो सामना जिंकून दिला. आता या सामन्यामध्ये तोच फॉर्म घेऊन तो खेळतोय, परंतु इथे वाईड यॉर्कर बॉडीला स्ट्रेच जरूर केलाय. शरीरापासून थोडासा दूर खेळण्याचा प्रयत्न. स्वतःचा बचाव यावेळेला प्रथमेश राठोडने देखील केला. तो देखील कल्पक आहे, त्याला माहिती आहे संदीपच्या स्ट्रॉंग झोन मधून वाचायचं असेल तर वाईड यॉर्करचा प्रयत्न मला करायला हवा आणि तो वाईड यॉर्कर त्याने इथे पेश केलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे सध्या 8. पुन्हा स्लाइस पॉइंटच्या डोक्यावर सीमारेषेच्या बाहेर. या षटकातला हा तिसरा चौकार आलाय संदीप पवारच्या बॅट मधून. 4 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतरचे दोन चेंडू निर्धाव टाकली. चौथ्या चेंडूवर पुन्हा चौकार. हा षटकार आलाय. अनेक व्यावसायिक संघांमध्ये सातत्याने खेळताना खेळाडू पाहायला मिळतो आणि का माझ्या खेळाची दखल घेतली जाते, का मी सातत्याने चर्चेत राहतो याचं एक उत्तम उदाहरण याची प्रचिती त्याने दिली. परंतु त्याच्या समोर अक्षय वाठारकर आहे. हा देखील एक चांगला ऑलराऊंडर आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट अशा लढाई ज्या वेळेला रंगतात त्यावेळेला असाच खेळ तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु जो सर्वोत्तम आणि सातत्यपूर्ण खेळ तो मात्र या सामन्यामध्ये बाजी मारणार आहे. काल डे 1 मध्ये पारगावचा संघ पुढच्या फेरीसाठी पात्र ठरला. आजच्या दिवसातून कोणता संघ पुढे जाईल. अक्षय वाठारकर पुन्हा तयार. यावेळेला मिस टाइम, फटका फसलाय. यष्टी रक्षकाने झेल टिपलाय. पहिला चेंडू षटकार ठोकला. दुसऱ्या चेंडूवर अक्षय वाठारकरने उत्तर दिले. याचाच मी उल्लेख केला की अक्षय वाठारकर देखील तेवढाच नामांकित खेळाडू आणि अखेर त्याने थोडंसं व्हेरिएशन केलं. चेंडूची गती थोडी कमी केली. अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र अंगलट आलाय. कृष्णा पवार बाद झालाय. दुसरा धक्का. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 18 धावा. पहिलाच धक्का बसलाय. पहिला धक्का बसतोय, माफ करा, पहिलाच धक्का कृष्णा पवारच्या रूपाने ते फलंदाज बाद होत असताना 18 या धावसंख्येवर. आणि आता सर्व जबाबदारी संदीप पवारला स्वतःच्या खांद्यावर घ्यावी लागेल, कारण ज्या पद्धतीने मागच्या सामन्यामध्ये त्याने आपली जबाबदारी पूर्ण केली होती. आता या सामन्यात देखील कृष्णा पवार बाद झालाय. 2 चेंडूमध्ये 6 धावांचं योगदान त्याने दिलं. 300चा स्ट्राईक रेट. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र त्यामध्ये थोडंसं अपयश. आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज, न्यू बॅटर आकाश चव्हाण. परंतु एक विशेष सूचना मी नक्कीच माझ्या माध्यमातून देईन. खेळपट्टीच्या दिशेने तुम्ही धावत असताना स्वतःची काळजी घ्या. या क्रिकेटने तुम्हाला जेवढं दिलंय तेवढंच या क्रिकेटने आपल्याकडून घेतलेलं देखील आहे. त्यामुळे क्षेत्ररक्षण करत असताना किंवा मैदानात खेळत असताना थोडीशी स्वतःची काळजी घ्या. अजून एक चांगला चेंडू शरीराचा वेध घेतोय. शरीर भेदक मारा. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळण घेतले बॉलने. हा चेंडू येतोय डॉट बॉल. फलंदाज इथे बीट झालाय आकाश चव्हाण. सर सलामत तो पकडी 50. आयुष्यभर आपल्याला क्रिकेट खेळायचं, परंतु त्यासाठी तुम्ही तंदुरुस्त असणं हे भरपूर महत्वाचं राहतं. मागचा चेंडू डॉट बॉल टाकला होता आणि इथे डेड बॉलची घोषणा होते. रणबी मध्ये थोडासा थांबला अक्षय वाठारकर. 18 धावा आहे धाव फलकावर.
यावेळेला वाईड यॉर्करचा प्रयत्न, मात्र अतिरिक्त वळण. तो 6व्या स्टंपवर हा चेंडू टाकलाय, तिथून बाहेर जातोय. बरोबरच पंचांनी या ठिकाणी व्हाईट बॉलची घोषणा केली. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल आणि एक्स्ट्राच्या मदतीने आता धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 19 धावा, 2 गडी बाद, माफ करा 1 गडी बाद 19. कृष्णा पवार बाद झालाय. संदीप पवार अजूनही मैदानाच्या आतमध्ये 3 चौकारांच्या मदतीने सध्या नॉन स्ट्राईक एंडला आहे. तर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय आकाश चव्हाण. चला, पंचांसोबत हुज्जत घालू नका. क्रिकेट म्हणजे काय? पंचांच्या निर्णयाचं स्वागत करणं म्हणजे क्रिकेट. हा चेंडू अचूकता दाखवणारा, मागच्या चेंडूवर केलेली चूक, त्याची भरपाई यावेळेला वाईड यॉर्करनेच केली अक्षय वाठारकरने. आणि अखेर आकाश चव्हाणला या चेंडूवर शांत ठेवलंय. कोणतीही धाव मिळालेली नाहीये. निर्धाव चेंडू. सिनियर खेळाडूंचा आदर करणं म्हणजे क्रिकेट. आखूड टप्प्याचा बॉल स्टेप आउट झालाय, समोर स्मॅश केलाय, डाऊन दी ट्रॅक आलाय, लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. उत्तुंग षटकार. मागच्या चेंडूवर शांत ठेवलं होतं आकाश चव्हाणला आणि यावेळेला तो स्टेप आउट झाला, पुढे सरसावला. त्यानंतर त्याने आकाशात चेंडूला स्मॅश केलं आणि हा षटकार वसूल केलाय. मच निडेड सिक्सर फॉर बॅटिंग साइड. षटकाराबरोबरच धावसंख्या स्कोर कार्डवर आहे आता 25-25. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. ओहो हो, इथे थोडासा दुर्दैवी राहील. समोर सरळ बॅटने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मात्र नॉन स्ट्राईक एंडच्या यस्टींवर हा चेंडू जाऊन आदळला. एकदा इथे मिळते. आदरणीय डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, वाढदिवसाचं औचित्य साधून क्रिकेटचा हा महासंग्राम, सुपंत चषक 2025 5व्या पर्वाचा हा सोहळा आज दुसऱ्या दिवसामध्ये दाखल झाला आणि तिथून शेवटचे सत्र, शेवटचा सामना सध्या आपल्या समोर रंगलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 25. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 25. पहिल्या डावात फलंदाजी करत असताना प्रणव माठ, श्रीपूर आचेगाव. शेवटच्या बॉलवर 1 धाव मिळाली आणि बरोबरच आता 25 वरून धाव फलक 27 धावांवर पोहोचलाय. 26 धावांवरून 27 वर पोहोचलाय, माफ करा 27 ऑन बोट. प्रथमेश पुन्हा गोलंदाजीसाठी दाखल आणि ती पंच वाईटची घोषणा करत आहेत. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, ऑन साइडला स्ट्रॉंग झोन आहे ते उजव्या हाताच्या फलंदाजांचा आणि त्यामुळे आउटसाइड ऑफ स्टंप सातत्याने उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी गोलंदाजी केली जाते. धावसंख्या स्कोर कार्डवर 27 धावा आहेत. 27. चला, पंचांसोबत हुज्जत घालू नका, हे तुम्हाला मी आधीच क्लिअर केलेलं आहे. अन्यथा पेनल्टीस आपण पात्र होऊ शकाल. व्हाईट बॉलची घोषणा, एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल 1 एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये. या मॅच मध्ये देखील बोलणं गरजेचं आहे. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 3 चौकार अनुभवायला मिळाले, मात्र या षटकात देखील प्रथमेशवर तो हल्ला करेल का? प्रथमेश तयार. ओहो हो, लाईन मध्ये चांगला बदल, व्हेरिएशन, कमालीचं व्हेरिएशन. मागच्या षटकामध्ये ज्यावेळेला हे दोन्ही खेळाडू एकमेकांच्या समोर होते त्यावेळेला संदीप पवार हवी ठरला होता आणि आता या षटकामध्ये त्याला थांबवण्यासाठी एक वेगळी रणनीती प्रथमेश राठोडने राबवली. मागच्या चेंडूवरती यशस्वी झालेली आहे, परंतु बॉडी रोल केली आहे, पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लीगला. चांगला चेंडू त्याने थांबवला. असं वाटलं होतं हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. संदीप पवार देखील त्याचीच वाट पाहत होता, मात्र तिथे क्षेत्ररक्षक पोहोचला. आपल्या उंचीचा वापर करत असताना चेंडू थांबवला गेला आणि बरोबरच आपण पाहिलं तर फक्त 1च धाव या चेंडूवर मिळाली. एकेरीच्या मदतीने धाव फलक आहे स्कोर कार्डवर. धावा आपण पाहू शकता 30 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका हवेत, एलिव्हेशन भरपूर. प्रथमेश राठोड नाही सोडणार झेल. विकेट मिळते. फलंदाज बाद झालाय आकाश चव्हाण. बॅक टू दी पवेलियन गॉन. दुसरा धक्का बसतोय. 30 या धावसंख्येवर दुसरा धक्का.
इथे देखील आकाश सबांचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र कनेक्शन तेवढंच प्रॉमिसिंग नव्हतं. काही काळ चेंडू हवेत राहिला आणि तेवढंच चांगले जजमेंट प्रथमेश राठोडचं पाहायला मिळालं. स्वतः त्याने झेल टिपलाय. अजून एक विकेट इथे मात्र मिळते. 2 गडी बाद 30. षटक क्रमांक 3 चा खेळ सध्या सुरू आहे आणि आता मैदानाच्या आतमध्ये रोहित राठोड एका बाजूला आहे, प्रथमेश राठोड दुसऱ्या बाजूला रोहित राठोड. म्हणजेच राठोडच्या विरोधात आता राठोड मैदानात उभा टाकलाय. परंतु यामध्ये कोणता राठोड इथे बाजी मारेल? प्रथमेश राठोड की दुसऱ्या बाजूने रोहित राठोड. वाईट चेंडूची घोषणा केलेली आहे. एक्स्ट्रा धाव मिळणार आहे. एक्स्ट्रा मध्ये वाढ होते. प्रथमेश तुमच्यासाठी विशेष सूचना आहे, पंचांसोबत सातत्याने आर्ग्युमेंट्स करू नका. यानंतर आपल्याला दंडित केलं तर त्यानंतर तुमची सबब ऐकून घेतली जाणार नाही. यावीला स्लॉट मध्ये टाकलाय. मॅसिव्ह हिट आउट ऑफ द पार्क. ह्यूज हिट 6. कडक बेधडक फटका पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. मागच्या बॉलवर चूक झाली होती गोलंदाजाकडून, तिथे त्याचा फायदा उठवता आला नव्हता. हा चेंडू ओरपिच टाकला, पुढ्यात होता आणि तो भिरकावलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. याच फटक्याची गरज होती. तो फटका अखेर आलाय. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता झपाट्याने पुढे चालली आहे. धावा झालेला आहे 37. प्रथमेश राठोडची 2 षटकं. त्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये 11 धावा आल्यात. 23 धावा त्याने 2 षटकामध्ये खर्च केला. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आणि अजूनही 2 षटकांचा खेळ इथे शिल्लक आहे. चला स्पीडअप करा. आणि आता टीम मीटिंग देखील चर्चा केली जाते. कोणता गोलंदाज इथे 4थ्या षटकासाठी वापरायचा, शेवटचं षटक कोण टाकणार, या सगळ्या प्रश्नांची सरबत्ती निर्माण झाली. त्यावर अखेर उत्तर सापडलंय. 4थ्या षटकासाठी गोलंदाज आदर्श पाटील. प्रथमेशने पहिले षटक टाकलं. अक्षय वाठरकरने दुसरं षटक. पुन्हा प्रथमेश. आता आदर्श पाटील आलाय. समोर असतील संदीप पवार. संदीप आतापर्यंत थोडासा शांत संयमी खेळ दाखवतोय, परंतु ही वादळापूर्वीची शांतता होऊ शकेल. त्याच्या बॅटमधून मागच्या सामन्यामध्ये जशी धुवाधार खेळी त्याने साकारली, अर्धशतक ठोकलं, तशाच अर्धशतकाची अपेक्षा या सामन्यात देखील असणार आहे. परंतु समोर आहे आदर्श पाटील. पहिला चेंडू. संदीप पवार स्ट्राइक एंडला तयार. बॉडीला रोल केलाय. क्रॉस बॅटने ऑन साइडला टार्गेट केलंय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचला. एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावीचा कॉल आहे. इथे थोडीशी जोखीम आहे. स्ट्रॉंग अपील आणि येस आता स्क्वेअर लेग पंचांनी हा निर्णय 3ऱ्या पंचांच्या कोर्टात पाठवलाय. ही महत्वाची विकेट आहे. थोडीशी जोखीम होती. आपण अनेक वेळेला म्हणतो रिस्क आहे तो इश्क आहे, पण इथे थोडीशी जोखीम स्वीकारली. डेंजर एंडला इथे स्वतःला सेट करण्याचा प्रयत्न केला, पण सध्या पहा संदीप निघालाय असंच वाटतंय, कारण त्याला देखील माहिती आहे मी थोडीशी जोखीम घेतली. थ्रो तेवढाच कल्पकतेने केला होता. ती कल्पकता तिथे दाखवली आणि आता 3रे पंच सांगतायत फलंदाज OUT आउट आणि ते बाद झालंय संदीप पवार. दुर्दैवीरित्या क्रिकेटमध्ये धावबाद होणं म्हणजे आत्महत्यापेक्षा कमी नाहीये आणि ती क्रिकेटमधली आत्महत्या इथे केली आहे. असंच चित्र निर्माण झालं. पहिली धाव वेगाने पूर्ण केली. स्ट्राइक एंडला येण्याचा मोह आवरता आला नव्हता. धावा काढायच्या होत्या आणि अशा वेळेला थोडीशी जोखीम घेतली. येस नो वेट हे शब्द क्रिकेटमध्ये भरपूर महत्वाचे ठरतात. दोघांमध्ये तेवढासा ताळमेळ नव्हता. स्वतः संदीपने ती जोखीम स्वीकारली आणि आता तो बाद झालाय. धक्का क्रमांक इथे बसलाय संघाला. 3रा धक्का. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय.
शुभम डावकुरी आताचा शुभम सध्या स्ट्राईक एंडला. आदर्शचा हा चेंडू सोडून दिलाय. बिल लिफ्ट केला असं म्हणायला हरकत नाही. या चेंडूकडे पाहत राहिला. त्यानंतर पंचांकडे देखील पाहिलं. बन्नाट बेग जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. बदल आली ते फुटवर्क तेवढंच नव्हतं. तेवढ्याच वेगाने चेंडू निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. चला फार वेग घेऊ नका. यानंतर सेकंड इनिंग आहे. नंबर 4 चा खेळ सध्या सुरू असताना आदर्शचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर राईस आलाय. बाहेर निघतोय. व्हाईट बॉलची घोषणा. एक एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 39. 3 गडी बाद. पहिल्या डावमध्ये फलंदाजी करत असताना प्रणव महाट श्रीपूर आचेगाव संघ एक चांगलं टार्गेट एक चांगलं लक्ष सेट करण्याचा प्रयत्न करतायत. परंतु दुसऱ्या बाजूने आम्हाला आशा असेल ऋतिक गजर हा खेळाडू तंदुरुस्त असेल यासाठीच आम्ही प्रार्थना करतो आहोत. पुढे सरसावलाय बॅटची कड. फ्लाय स्लिप झेल घेतोय. फलंदाज फेल झालाय. विकेटचं पतन. चौथा धक्का. 39 वर बसलाय. प्रणव माठ श्रीपूर आचेगावला फलंदाज बाद. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कड घेतली. चेंडू बॅटला ब्रश झाला. बरोबर फ्लाय स्लिपच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि ती एक महत्वाची विकेट. विकेट क्रमांक 4 चं पतन. नवीन फलंदाज मैदानामध्ये पोहोचलाय. समोर खेळाय. लॉंग ऑफ मध्ये जाईल चेंडू. डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू क्षेत्ररक्षक तिथे धावलाय. तोपर्यंत एकच धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे नव्हता. सिंगल घेत असताना जफरने स्वतःचं खातं उघडलंय. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 40. धावफलकावर 40 धावा आहेत. 4 गडी बाद. चौथ्या षटकाचा खेळ. आदर्श पाटील यावेळेला एक चांगला आदर्श गोलंदाजी करतोय. आतापर्यंत मोठ्या फटक्यांपासून थोडंसं दूर ठेवलंय फलंदाजांना परंतु इथून मोठ्या फटक्यांची गरज आहे. शुभम स्ट्राईक एंडला. फुल लेन डिलिव्हरी ऑन साइडला क्रॉस बॅटने खेळाय. क्षेत्ररक्षक आहे. वेगाने एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल असं वाटत होतं. तोपर्यंत नकार दिलाय. जफरने यावेळेला आपला नकार कळवला मात्र शुभमने ते स्वीकारत असताना तो देखील थांबलाय. इथे देखील एकेरी धाव. 41 धावा धाव फलकावर. 4 गडी बाद 41. षटक क्रमांक 4 चा खेळ सध्या प्रगतीपथावर. एक चेंडू अजूनही शिल्लक. आदर्श टू जफर. कमी गतीचा बॉल उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. आदर्शने आधीच ओळखलं होतं की कदाचित इथे उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न होऊ शकेल आणि त्यानंतर त्याने देखील आपल्या रणनीतीमध्ये बदल केला. तुमच्या डोक्यात प्लॅन. आता या षटकामध्ये किती धावा वसूल केल्या जातील. 50, 55, 60 पर्यंतचा प्रयत्न असेल पण आता शेवटची 6 चेंडू टाकण्याची जबाबदारी राज कुलकर्णीच्या खांद्यावर सोपवली गेली आहे. हा देखील एक प्रमुख गोलंदाज या संघाचा. पहिला चेंडू. हवाई हल्ला. मुख्य मंचावर अतिथींचं स्वागत केलंय आणि बरोबरच राजचं देखील स्वागत. पहिल्या चेंडूवर हल्ला चढवलाय. उत्तुंग गगनचुंबी षटकार. 6 धावा. या षटकाराबरोबरच धावगती वेग धारण करते 47 वर. पहिला चेंडू पुढे टाकला. ओरपीच होता. जसा बॉल पाहिला डोळे विस्फारले आणि त्यानंतर अक्षरशः हल्ला चढवला. या षटकाराच्या मदतीने धावसंख्येचा वेग वाढलाय. 47 वर धाव फलक पोहोचला. अजून 5 चेंडूचा खेळ शिल्लक. यष्टीरक्षक अगदी खेटून उभाय. राज तयार. दुसरा चेंडू. लगातारचा दुसरा षटकार. आधी डीप मिड विकेट काऊ कॉर्नरचं क्षेत्र निवडलं. आता डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून पाठवलाय. लगातारचा दुसरा षटकार. शुभमच्या रोहित राठोडच्या बॅटमधून
हा षटकार आला. आतापर्यंत 3 षटकार त्यांनी ठोकलेत आणि बरोबरच सांघिक धावसंख्या 50च्या पुढे पोहोचली. 53 धावा. संकटमोचक खेळाडू आहे, कधी गिअर शिफ्ट करायचा हे त्याला योग्य पद्धतीने माहिती आहे आणि या 2 चेंडूंवर मात्र त्यांनी प्रहार केली. 2 षटकार ते वसूल केलेत. आता कानमंत्र द्यावा लागेल, तर ही चूक पथ्यावर पडू शकत नाही. परंतु पहा, गोलंदाजीमध्ये बदल केला जाणार आहे. उद्या थोडासा जायबंद झालाय खेळाडू, दुखापतग्रस्त असावा त्यामुळे हे षटक तो पूर्णत्वास नेऊ शकलेला नाहीये. 2 चेंडूंमध्ये 12 आल्या. 53 धावा धाव फलकावर. आता गोलंदाजीसाठी गोपाल शेळके म्हणजे मालक. तिसरा चेंडू आतले कड घेतले. शॉट फाईन लेगला साईल. तिथे आहे राज. चेंडू त्यांनी थांबवलाय. धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. 3 चेंडूचा काही शिल्लक. डगआउट मध्ये पहा, डगआउट मधून खेळाडू आपल्या खेळाडूंना सूचना देत आहेत. ओहो हो, इथे अकुटप्प्याचा बॉल होता. स्क्वेअरलेगच्या दिशेने खेळाय. एकदा मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. इथे पहा, थोडीशी गंमत थ्रो कलेक्ट करताना झाली होती, पण तो अखेर तो कलेक्ट केला गेलाय. जफरला परतावं लागेल. धावबादच्या रूपाने 5वा धक्का बसतो. एकदा इथे मिळाली. 54 धावा धाव फलकावर. गडी बाद झालेले आहेत 5. अजूनही जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडूंचा काही शिल्लक. गोपाळ शेळके अतिरिक्त वळण ऑफ कटरचा वापर करायचा होता, मात्र अतिरिक्त वळण टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय. व्हाईट बॉलची घोषणा बरोबर अजून एक एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. एक्स्ट्राच्या मदतीने धाव फलक पुढे चालले. टीमची टोटल स्कोर कार्डवर 55 धावा. भिरकावण्याचा प्रयत्न केलाय. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. चौकार मिळतोय. नशिबाचा चौकार आहे हा, बाईच्या रूपाने, कारण कोणतंही कनेक्शन नव्हतं. नशिबाच्या या 4 धावा आहेत. बरोबरच 59 वर धाव फलक पोहोचलाय. 2 खेळाडू एकमेकांकडे पाहत राहिले. आधी तू की आधी मी, मात्र चेंडूने टाटा बाय बाय केलं. बाईच्या रूपाने 4 धावा मिळाल्या. आता शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोपाळ शेळके मालक. अभिला फुल लेन डिलिव्हरी होती. धाव घ्यायची, मात्र शेवटच्या बॉलवर फलंदाज धावबाद होईल. पहिल्या डावातील 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 गडी बाद. धावसंख्या उभारली गेली. 59 डावा. आता या सामन्याला जिंकण्यासाठी टीम हराळवाडीच्या समोर 60 डावांचं लक्ष्य. मैदानामध्ये रांगेत चला आणि बाहेर येताना देखील तुम्हाला एका रांगेमध्ये यायचंय. सामना संपल्यानंतर हस्तांदोलन करतच बाहेर येतील याची दखल घ्या. चल, पहिल्या डावाचा खेळ ते संपला. आज डे 2 मध्ये शेवटचा सामना. जिंकत असताना कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये आपलं स्थान निश्चित करेल, आता ते मात्र येणाऱ्या 5 षटकांमध्ये आपल्याला निश्चितच कळणार आहे. बरोबर, आता 5 षटकं आणि 60 डावा हे समीकरण पूर्ण केलं जाईल का? काय घडेल या सामन्यामध्ये ऐकूया समालोचन कक्षामध्ये. महाराष्ट्रातील एक ख्यातनाम अभ्यासू समालोचक आणि बरोबरच अलंकारिक शब्दाचे धनी आमचे जवळचे मित्र नरेश ढोमे सरांना या सर आपलं स्वागत आहे. धन्यवाद.
मध्ये मनपूर्वक स्वागत. 5व्या पर्वामध्ये आपण या स्पर्धेला घेऊन आलेलो आहोत. 4 पर्वांच्या यशस्वी आयोजनानंतर आज 5वं पर्व मोठ्या दिमाखामध्ये संपन्न होताना आपण बघतोय प्रचंड प्रेक्षकांची गर्दी इथे येते. तर काय आकाश भाऊ बघा, सूरज गायकवाड सरांच्या काही वरुण बुर्ला सर, सूरज गायकवाड सर ॲज अ ऑफिशियल्स प्रत्येक मॅच मध्ये आपण त्यांना बघतोय. दिवसभरामध्ये आपण मॅच कव्हर करतोय. 7 पैकी 6 मॅचेस सातत्यानं ते उभे असतात, कुठली विश्रांती न घेता अविश्रांत अंपायर्सचं काम मैदानामध्ये चोखपणे पार पाडलं जाते. मनापासून धन्यवाद साहिल चव्हाण आणि त्यांची सगळी टीम अर्थात tenniscricket.in अविरतपणे या स्पर्धेचा प्रत्येक बॉल अन बॉल कव्हर करतायत. अंपायर्स आणि आयोजकांना सूचना असतील अगोदर आणि त्यांनी परवानगी दिली असेल तर त्याविषयी पेनल्टीचा काही विषय येणार नाही. पूर्व सूचना दिली असेल तर ठीक आहे. तर चला, खेळ महत्वाचा आहे, बाकी तांत्रिक गोष्टींना आपण फार जास्त महत्व देत नाहीये. त्यामुळं 11 खेळाडू आपल्या संघामध्ये असावेत, ते आपल्या गावचेच असावेत. एखादा आयकॉन आपण घेऊ शकता, परंतु खेळाची शिस्त असते, खेळाची प्रतिष्ठा असते आणि ती प्रतिष्ठा राखणं हे आपलं प्रत्येकाचं काम आहे. यस, चांगला चेंडू होता प्रथमेशसाठी. निर्धाव चेंडू. इथे येणारे 5 षटकांचा सामना आहे आणि विजयासाठी धावांची आवश्यकता असेल 60 धावा. काही चिंता करू नका, बॅड लाईटचा काही विषय येणार नाही. काल आपण 6:46 स्पर्धा आपले संपलेले, म्हणजे सगळे सामने संपलेले आहेत आणि भरपूर विजेड होता. ओ हो 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 हो, इथे धमाकेदार गोलंदाजी, कमालीचा चेंडू. प्रथमेश राठोड 0वर बाद. मोठा धक्का असेल. सकाळपासून दमदार सलामी आपण बघत होतो तारळवाडीकडून. इथे मात्र 0वरती त्यांनी पहिला फलंदाज गमावलाय. 1 बाद 0. गोलंदाज आकाश चव्हाण अत्यंत प्रभावी, अत्यंत धारधार गोलंदाजी, तिखट गोलंदाजी, दाहक गोलंदाजी, आग ओकणारी गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये प्रथमेश राठोड सारखा एक मोठा फलंदाज इथे बाद झालेला आहे. मात्र एक फलंदाज बाद झाला तर दुसरा त्याच ताकदीचा फलंदाज मैदानामध्ये येतोय, अक्षय वाठारकर. बरड जिल्हा साताराचा हा खेळाडू आहे अक्षय वाठारकर. फलटण तालुक्यातून तो आज श्रीपूर मध्ये दाखल झालेला आहे. गोपाळ शेळके मालकांबरोबर दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी जोडली जाणार आहे. 30 चेंडू आणि 60 धावा. लक्ष फार मोठं नाहीये, या मैदानाचा विचार करता तर बिलकुल नाहीये. गोलंदाजांना खूप कमी संधी या ग्राउंड वरती मिळतात. एखादा राजेश सोरटे आहे की ज्यानं कन्सिस्टन्सी चांगले चेंडू टाकलेले आहेत, मेडन ओव्हर्स टाकलेले आहेत. आकाश चव्हाण ताकदीचा गोलंदाज आहे, उंचापुरा गोलंदाज आहे, त्याचा चांगला फायदा उठवतो. व्हेरिएशन भरपूर आहे. इथे फुलर लेंथचा चेंडू होता. डावखुऱ्या हाताचा खेळाडू स्वीप करतोय चेंडूला. मिळताय 4. राजरत्न बापू नाईक नवरे मित्र परिवार आणि जिगरबाज युवा यांचं देखील मनापासून कौतुक करूया आपण. दरवर्षी नित्य क्रमानं आषाढी वारूच्या माध्यमातून त्या पर्वावरच स्पर्धेचं आयोजन होत असतं आणि त्याचबरोबर डॉक्टर यशवंतराव कुलकर्णी साहेब अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके MD, महाराष्ट्र राज्य MD असोसिएशनचे उपाध्यक्ष, त्यांचा वाढदिवस आपल्यासारखं आनंदाची पर्वणी घेऊन येत असतो. इथे रिव्हर्स अक्षय वाठारकर 4 रन. आणि विशेष म्हणजे ज्यांचा वाढदिवस आपण साजरा करतो आहोत, पांडुरंग सहकारी साखर कारखाना जो आज उत्तम स्थितीमध्ये एक आदर्श कारखाना म्हणून महाराष्ट्रात देशात गौरव प्राप्त करतोय आणि या गौरव संपादन करत असताना कारखान्याचं मॅनेजमेंट अत्यंत सुंदरपणे हाताळणारे डॉक्टर यशवंतराव कुलकर्णी साहेब
त्यांचा वाढदिवस आहे. साहेब स्वतः सामन्याचा आस्वाद घेत आहेत युट्यूबवरून. सातत्यानं त्यांचंही लक्ष असतं या मॅचकडे. अपील जोरदार आहे, अपील जोरदार आहे. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे, मात्र पंचांकडून कुठलाही प्रतिसाद नाही. वरुण बुर्ला सर ॲज अ नॉन स्ट्रायकर एंड अंपायर, ॲज अ स्ट्रायकर एंड अंपायर सूरज गायकवाड सर. उद्या आपल्या सगळ्यांसाठी अजून आनंदाची पर्वणी आहे. अध्यक्ष आणि या स्पर्धेचे सर्वेसर्वा उद्गाते राजरत्न बापू नाईक नवरे यांचे बंधू राजनंदनजी नाईक नवरे यांचा उद्या वाढदिवस आहे. आणि वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आपल्या सगळ्यांकडून त्यांना शुभेच्छा आहेत भरपूर. 1 वर्ष आज पूर्ण होईल आणि उद्या ते नवीन वर्षामध्ये दाखल होतील. तर त्यांच्यासाठी देखील आम्ही भरपूर शुभेच्छा देतो. येणारं वर्ष आपल्यासाठी आनंद घेऊन येईल, भरभराट घेऊन येईल, समृद्धी घेऊन येईल. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. जे आपल्या मनात असेल ते निश्चित आपल्या पुढ्यात येईल, आपल्या सत्यात उतरेल. भरपूर मेहनत करा. आणि इथे तिसऱ्या पंचांकडून निर्णय येतोय फलंदाज बाद. सेकंड विकेट डाऊन. दुसरा फलंदाज इथे हराळवाडी संघाने गमावला. अक्षय वाटारकर, बिग मॅन, बिग विकेट, बडी मछली जाल में. चला, पंचांशी कुठल्याही प्रकारचा वाद घालण्याची काही आवश्यकता नाही. तिसऱ्या पंचांचा निर्णय आहे तर तो फायनल आहे. फलकावरती धावा 8 आहे. पहिलं षटक आकाश चव्हाण. काय प्रभावी गोलंदाजी राहिली. 12 धावांची सरासरी पाहिजे विजयासाठी. चला, निर्णय आलेला आहे. आता वेळ घेण्यात नवीन फलंदाज. चला पुढे. सगळ्या गोष्टी अगदी क्रिस्टल क्लिअर आहेत. अत्यंत दर्जेदार प्रक्षेपण आपण tenniscricket.in चॅनलवरून बघतो, युट्यूबवरून. आणि अल्ट्रा स्लो मोशन्स देखील तिथे अवेलेबल आहेत. युट्यूबवर तुम्ही सामन्याचा आस्वाद घेत असाल तर तिथे कितीही वेळा रिवाइंड तुम्हाला करता येतं, किती वेळा तो क्षण पुन्हा पुन्हा बघता येतो आणि आपला निर्णय देखील ठरवता येतो. चला, पुढचा फलंदाज. चला, नवीन फलंदाज राजू जाधव मैदानामध्ये दाखल होत आहेत. नवीन गोलंदाज असेल जाफर साथी, राजू जाधव आणि गोपाळ शेळके मालक. 2 महत्वाचे फलंदाज पहिल्या षटकामध्ये हराळवाडीने गमावले. दिवसभर सातत्यपूर्ण खेळ ज्या खेळाडूंनी केला होता. तर आता गोपाळ शेळके मालकांवरती जबाबदारी मोठी आहे. या चांगला फटका आहे. वाह वाह, सुंदर फटका. जमिनीच्या समांतर डीप लॉंग ऑनला मिळत आहेत 4. फलक वेगाने पुढे पोहोचणार आहे. धाव फलकावरती 12. 2 बाद 12 हराळवाडी. दुसऱ्या षटकामध्ये 5 षटकांची लढत आहे. तर गोलंदाज जाफर साथी. गोलंदाजीसाठी आपण बघतोय आचेगाव, अर्थातच प्रणव माठ श्रीपूर विरुद्ध हराळवाडी. अशा 2 मातब्बरांमध्ये आपण हा संघर्ष इथे बघू शकतो. 2 महासत्ता आहे. या सोलापूर जिल्ह्यातल्या 2 महासत्ता आहे, गाववाईज विभागातल्या. आणि 2 महासत्तांमध्ये हा संघर्ष मैदानामध्ये आपल्याला बघण्याची संधी प्राप्त होते. फिरोज डावेष्टीच्या बाहेर चेंडू. धाव घेण्याचा प्रयत्न होईल. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल.
एकच धाव, अर्थात वाईड आहे, 2 धावा मिळणार आहेत आणि 2 धावांबरोबर धावफलक पोहोचेल पुढे 14. अत्यंत महत्वाच्या आहेत त्या धावा. प्रत्येक षटका पाठीमाग 12 धावांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये सरासरीचे थोडे मागे होते, मात्र वाईट बॉल बरोबरच मला वाटते सरासरीच्या जवळ पोहोचलेले आहेत. सरासरी एवढ्या धावा, 7 चेंडूमध्ये 14 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. त्यामुळं पाठलाग व्यवस्थित चालू आहे. माघार कुठेही घेतलेली नाही हरळवाडीनं, मात्र 2 विकेट ज्या गमावलेल्या आहेत. त्यामुळे गोपाळ शेळके मालक आणि फलंदाज राजू जाधव यांच्यावरती भिस्त मोठी, जबाबदारी मोठी. पॉइंटला स्टेअर केला होता चेंडू, पॉइंटचा क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचला तिथे. थ्रो बॅक खूप लवकर. कृष्णा विकेटच्या पाठीमाग अत्यंत वेगवान आहे. सूक्ष्म आणि वेगवान हालचाली बघायला मिळतात. तिथे धावा मिळणार नाहीत. आता धावफलक मात्र 14. 60 धावा हव्यात विजयासाठी. डावखुऱ्या तुम्ही बघितलं असेल की पहिला डावखुऱ्या हाताचा फलंदाज प्रथमेश बाद झाला 0वर. त्याच्यानंतर अक्षय वाठारकर डावखुऱ्या हाताचा फलंदाज 8 धावा काढून बाद झाला. पुन्हा डावखुरा फलंदाज आलेला आहे. इथे अखूट टप्प्याचा चेंडू उचललाय आणि थेट प्रेक्षक कक्षामध्ये मिळतायत 6. सहा धावा मिळतील. फलकावरती 20 धावांची नोंद आहे. जफर साथी. दुसरं षटक सुरू आहे. हराळवाडी किंवा आचेगाव अर्थात प्रणव माठ, श्रीपूर दोन्ही संघ तेवढेच ताकदीचे संघ आहेत. हाराखिरी न मानणारे दोन्ही संघ आहेत. लढवय्ये आहेत दोन्ही संघ. त्यामुळे या लढाईला अनन्यसाधारण महत्व आहे. श्रीपूरच्या या मातीमध्ये आज या दोघांची पराक्रमाची गाथा लिहिली जाणार आहे. राजू जाधव डाव्या हाताचा एक आश्वासक खेळाडू, शैलीदार फलंदाज, स्ट्राइक एंड वरती खेळेल. गोलंदाज फिरोज साथी. एसडीएफसी अकलूजचे अधिकारी सन्माननीय अमित दळवी साहेब इथे उपस्थित. मनपूर्वक स्वागत. यस यस, जागा बनवण्याचा प्रयत्न आहे. निर्धाव चेंडू. फलंदाजांच्या मोमेंट वरती आता थोड्याशा मर्यादा येत आहेत नवीन नियमांमुळे. डाव्याष्टीच्या बाहेरचा प्रत्येक चेंडू वाईड दिला जात होता इथून पाठीमाग, आता तसं होत नाहीये. तर पुन्हा एकदा फिरोज साथी. समोर फलंदाज राजू जाधव. उंच आकाशामध्ये चेंडू, हवे भोवती चेंडू फिरतोय. क्षेत्ररक्षक खाली. ओटा कॅच. अत्यंत सुंदर कॅच. डावखुऱ्या हाताचा तिसरा फलंदाज इथे बाद झालाय. 3 डावखुरे फलंदाज बाद झाले. एक डावखुरा बाद झाल्यावरती दुसरा डावखुरा आत, अजूनही डावखुरे आहेत मागे. यस, आता इथे हराळवाडीचा संघ भरपूर सारे डावखुरे फलंदाज घेऊन मैदानामध्ये. आय थिंक अजून एक डावखुरा. यस, विवेक चव्हाण. विवेक चव्हाण पुन्हा डावखुरा फलंदाज मैदानामध्ये आलेला आहे. 3 बाद झाले, चौथा डावखुरा फलंदाज येतोय. म्हणजे मी फार वर्षांपूर्वी कुठेतरी वाचलं होतं की एक गाव असं आहे की त्या गावामध्ये सगळे लेफ्टीच आहेत. तिथे उजव्या हाताचा कुणी जन्माला येतच नाही. पण आचेगाव हराळवाडीमध्ये 4 डावखुरे फलंदाज आहे. 11 पैकी 4 तर आम्ही बघितले. अजून मागे आहे कुणी? यस, कडक कडक, सुपर कडक षटकार. आणि जो डावखुरा फलंदाज येतोय आल्याबरोबर मोठे फटके खेळतो. अगेन्स्ट दी वाईड, वाऱ्याच्या विरोधात या फलंदाजाने इथे धावांचा सडा टाकलेला आहे. या अगोदर आपण पाहिलं होतं प्रथमेश मात्र आज 0वरती बाद झाला. अक्षय वाठारकरनं 2 चौकार मारले. राजू जाधवने 1 षटकार, तर विवेक चव्हाणनं षटकारानं सुरुवात केलेली आहे. 26 धावा 2 षटकांमध्ये सरासरीच्या पुढे दाखल झालेले आहेत. इथे हराळवाडी संघ विजयाचं समीकरण 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 34 धावांची गरज आहे. 18 चेंडू 34 धावा. ही फाईट निकराची आहे. राजनंदिनी ट्रान्सफॉर्मरचे सर्वा तुषारजी पिंपरे यांचं आगमन इथे झालेलं आहे. जिगरबाज युवाच्या वतीनं राजरत्न बापू नाईक नवरे मित्र परिवाराच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत आहे.
स्पीडअप करा, जरा स्पीडअप करा. स्पीडअप करा, मॅच स्पीडअप करा. तर आकाश चव्हाण पहिलं षटक, अभूतपूर्व यशस्वी ठरलेलं षटक. आकाश चव्हाण, गोपाळ शेळके मालक, वंडरफुल शॉट, क्रॅडिकल ड्राईव्ह, 4 धावा इथे मिळतील. पुढे सरसावत मारलेला हा वॉकिंग, चालत येत फटका इथे खेळण्यात यशस्वी ठरले गोपाळ शेळके मालक. 4 धावांच्या बरोबरीने धाव फलकावरती 30 धावा आहेत. 30 ऑन बोर्ड. अनेक वर्ष सातत्यानं हरळवाडीचा संघ क्रिकेट विश्वामध्ये आपलं अस्तित्व दाखवतोय आणि संघाच्या पाठीमागे ठामपणे उभे असलेले अर्थातच संघ नायक, संघ मालक गोपाळ शेळके मालक. धाव फलकावरती 30 धावा आहेत. विजयासाठी अजून 30 धावांची गरज आहे. अर्धा डाव पूर्ण झालेला आहे, अजून अर्धा डाव खेळायचा आणि बरोबर 14 चेंडू संपलेले, 16 शिल्लक आहे. त्यामुळं मॅच बरोबरीचे काकणभर सरस आपण ठरू शकतो. मात्र 2 विकेट ज्या महत्वाच्या आहेत. उजव्याच्या बाहेर एक बाउन्सर होता आकाशचा, इथे पुन्हा निर्धाव. 15 चेंडू मध्ये 30 झालेले आहेत. 15 चेंडू मध्ये 30 हव्यात. प्रभावी ठरतोय गोलंदाज इथे आकाश. प्रत्येक चेंडू मध्ये व्हेरिएशन आहे, प्रत्येक चेंडू मध्ये काहीतरी वेगळेपण आहे आणि त्यामुळेच इथे शेवटचे 2 चेंडू प्रभावी ठरलेत. आखूड टप्प्याचा चेंडू इथे खेळलेला नाही, वाईट चेंडू आहे, उजव्या बराचसा बाहेर आहे. एका अतिरिक्त धावे बरोबरच धाव फलक पुढे पोहोचेल 31. हो, बॉल कुठे आहे आता आपण बघितलं तर गोपाळ शेळके मालकांची उंची मला वाटते 6 फुटाला थोडीशी जास्त असेल आणि अशा परिस्थितीमध्ये अतिरिक्त बाउन्स जो मिळतो ना तो रिव्हर्स खेळायचा होता मात्र वेग भन्नाट होता यावेळेस. फुलर लेंथचा बॉल सरळ यष्टिरक्षकाच्या हातात. 31 धावा धाव फलकावरती आहेत. 3 चेंडू लागोपाठचे इथे डॉट आलेले आहेत. चांगली पुनरागमन आपण म्हणू शकतो. पहिल्या चेंडूवरती चौकार खेळला होता, थोडासा पुढे सरसावत लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आपल्याला बघायला मिळाला. मात्र त्यानंतर 3 बॉल जे आलेले आहेत त्याचं कौतुक निश्चित झालं पाहिजे. आज गोलंदाज आकाश चव्हाण, दिवसभरामध्ये आकाशने गोलंदाजीमध्ये प्रभावित केले, फलंदाजीमध्ये प्रभावित केले. यास पुन्हा लेंथ बॉल पायाला चिरून जाणारा आदळतोय पॅड वरती. एकच धाव इथून शक्य होईल. 32 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 32. गोपाळ शेळके मालक, सलामीचा फलंदाज विवेक चव्हाण. स्ट्राईक एंड वरती एक षटकार आलेला आहे विवेकच्या बॅट मधून. 5व्या क्रमांकावरती विवेक दाखल झालाय, डावखुऱ्या हाताचा फलंदाज. त्याचबरोबर श्रीपूर मधील व्हॉलीबॉलचे अत्यंत जबरदस्त खेळाडू तथा ज्येष्ठ खेळाडू सन्माननीय बाळासाहेब वाघमारे यांचं आगमन झाले. आपलं मनपूर्वक स्वागत. विवेक चव्हाण डावखोऱ्या हाताचा फलंदाज आहे. विवेक चव्हाण फलंदाजी करणार आहे. मॅच मात्र निर्णायक क्षणापर्यंत आलेली आहे. आतापर्यंत पहिल्या 2 षटकामध्ये वर्चस्व प्रस्थापित केलं होतं फलंदाजाने. आकाश चव्हाणने रोखलेलं आहे फलंदाजांना, खिंडीत गाठलेलं आहे, कोंडीत पकडलेलं आहे. या षटकामध्ये विशेषतः 3 डॉट बॉल बरोबरच या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत. मात्र 6. यस सुंदर तितकाच सुंदर कॅच. वाऱ्याच्या विरोधात फटका खेळण्याचा प्रयत्न केला, फ्लॅट षटकार मारायचा प्रयत्न होता, ताकद मिळाली होती जरूर, मात्र वाऱ्याचा विरोध चेंडू झुगारून देऊ शकला नाही आणि स्क्वेअर लेगला अत्यंत सुंदर कॅच. फलंदाज क्रमांक 4 बाद. 4 डाव्या हाताचे फलंदाज बाद झालेले आहेत आणि धाव फलक 4 गडी बाद. 32 धावा. षटक मला वाटतं संपेल. 3 षटकांचा खेळ संपलेला. शेवटचे 2 षटक शिल्लक आहेत आणि 2 षटकांमध्ये धावा हव्यात.
28 धावा. 12 चेंडू 28 धावा. गोपाळ शेळके मालक आणि बरोबर आनंद जाधव द ग्रेट खाली मैदानामध्ये असेल. 2 ताकदवान फलंदाज आहेत. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. मात्र येणारा 5वा 6वा फलंदाज सुद्धा तितकाच दमदार आहे. त्यामुळे बॅटिंग स्ट्रेंथ हरळवाडीकडे मोठी आहे. आणि आता बघायचे आकाश चव्हाणची 2 षटकं इथे संपलेली आहेत. पुढच्या 2 षटकांमध्ये आकाश चव्हाण व्यतिरिक्त कोणता गोलंदाज असेल. आणि पहिल्यांदाच कृष्णा पवार पहिल्या सामन्यामध्ये 2 षटकं कृष्णाने हाताळली होती. दुसऱ्या सामन्यामध्ये पहिलं षटक हाताळलं होतं. मात्र या सामन्यामध्ये तो शेवटच्या षटकांकडे आलेला आहे. 4थ्या षटकाची जबाबदारी कृष्णा पवार वरती सोपवली जाते. अनुभव मोठा आहे त्याच्याकडे. मोठ्या दर्जाचं क्रिकेट तो खेळलेला आहे. ISPL सुपरस्टार कृष्णा पवार. 147 धावा यावर्षी कृष्णा पवारच्या खात्यामध्ये होत्या. भरपूर संख्येने प्रेक्षक इथे उपस्थित आहे. क्रीडा रसिकांची मोठी गर्दी आहे. श्रीपूरमध्ये मी सलग 4थं वर्ष आहे माझं. 4 वर्ष मी ही स्पर्धा कव्हर करतोय. तर गर्दीचा महापूर ओसंडून वाहताना आम्ही बघतोय. आजही इथे मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. एक चेंडू येतो इथे, निर्धाव ठरेल. तर गोपाळ शेळके मालक स्ट्राईक एंडवर. कृष्णा पवार. व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. टर्न विथ बाउन्स. दिवसा डोळ्यासमोर तारे चमकवणारा हा चेंडू आहे. काजवे चमकवणारा हा चेंडू आहे. बऱ्याच वेळा मी या सामन्यामध्ये आपण बघतो गोपाळ शेळके मालक उजव्याच्या बाहेरचा जो बाउन्स झालेला चेंडू आहे तो सोडून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 28 अजून धावांची गरज. पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न. कव्हरच्या डोक्यावरून उचललाय क्षेत्ररक्षक मागे. चेंडूच्या दुसरी धाव अपेक्षित आहे इथे. 26 9 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता असेल. कृष्णा पवार मात्र प्रभावी गोलंदाजी करताना पहिल्या 3 बॉलमध्ये मोठा फटका नाहीये. गोपाळ शेळके मालक सकाळच्या सत्रामध्ये जी बॅटिंग आम्ही पाहिली होती प्रचंड वेगवान. चौकार आणि षटकारांची माळ गुंफली होती. आता या मॅच मध्ये देखील त्याच खेळाची पुनरावृत्तीची गरज आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होणं अपेक्षित आहे. कृष्णा पवार. बाहेर बराचसा आहे चेंडू. वाईडची घोषणा येते. एक अतिरिक्त धाव फलकावरती येणार आहे. आणि धावफलक दाखवते 35 धावा. नवीन बदललेल्या नियमांमुळे काय होणार आहे की जास्त जे शफलिंगचं प्रमाण होतं ते आता कमी होणार आहे. आणि त्यामुळे मला वाटतं जो पुढचा बॉल आहे जो रीच टू दी बॉल आपण म्हणतो ना तर त्याची आवश्यकता पंचांना लागणार नाही जास्त वेळ. आता खेळामध्ये सातत्यानं सुधारणा होत आहेत. अधिकाधिक आकर्षक खेळ होतोय आणि हे चांगली गोष्ट आहे. कारण अनेक बदल आपण टेनिस क्रिकेटमध्ये नाही क्रिकेटमध्ये भरपूर बदल बघितलेले आहेत. आणि बदल होणं ही खरं तर काळाची गरज. ज्या खेळांमध्ये बदल झालेच नाही ते खेळ विलुप्त झालेत. धावफलकावरती 35 धावा आहेत. हो 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 काय बॉल आहे. पायाला चिरून जाणारा हा चेंडू. स्टंपला हलकासा मिस करत जाईल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. इथे निर्धाव आहे. धावफलकावर 35 धावा. काय गोलंदाजी आहे कृष्णा पवार. उगाच हा खेळाडू मोठा नाहीये महान नाहीये. सोलापूर जिल्ह्याला संपूर्ण देशभरात गौरव प्रस्थापित करून देणारा खेळाडू. ISPLच्या निमित्तानं निश्चित सोलापूरचं नाव उज्ज्वल करणारा खेळाडू कृष्णा पवार. धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होता मात्र नकार दिला जाईल आनंद जाधव कडून. षटक संपलेला. या षटकामध्ये मात्र 3 धावा. एक्सलंट पीस ऑफ बॉलिंग आपल्याला बघायला मिळते. 35 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी 25 धावांची गरज आहे. 6 चेंडू 25 धावा. आचेगाव की हरळवाडी अशी लढत मैदानामध्ये रंगलेली आहे. चला नो मीटिंग नो मीटिंग. मीटिंग नकोय. लगेच मॅच सुरू ठेवा. हरळवाडीकर अच्छा आचेगाव संघ मॅच सुरू ठेवा. मी बघतो 28 मिनिटं झालेले आहेत. 4 षटकं टाकलेत आपण 28 मिनिटात. अधिकचा वेळ आपण घेतलेला आहे मात्र अजून 1 षटक शिल्लक आहे. लवकर कन्क्लूड करा मॅच. 25 धावांची आवश्यकता.
आनंद जाधव स्ट्राइक एंड वरती असेल आणि गोलंदाज शुभम टंकाळे. शेवटचं षटक आणि 25 धावा. या मैदानामध्ये 6 बॉल 25 म्हणजे निश्चित विजय नाहीये. इथे सुद्धा धावा वाचवताना कष्ट करावे लागणार आहेत. आणि इथे पहिलाच बॉल 6 धावा. कडक कडक शॉट, हातोडा होता हा, घणाघाती प्रहार होता हा. चेंडूला सुद्धा वेदना झाल्या असतील, चेंडू वेदनेने विव्हळत असेल. एवढा मोठा आघात चेंडूवरती केला होता यावेळेस आनंद जाधवनं. 41 धावा. बार्शी मध्ये 11 चेंडू मध्ये 11 षटकार ठोकणारा हा खेळाडू आहे आनंद जाधव. आज आनंद देईल का? अर्थातच खाली ताकद तीच आहे. 12 हत्तींचं बळ आहे आनंद जाधवकडे. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकत त्यानं इरादा बनवलेला आहे. 5 चेंडू 19 धावा. 3च षटकार मारायचे, 5 चेंडू अजून. उजव्या यष्टीच्या बाहेर आहे, वाईड आहे. एक अतिरिक्त धाव, 18 धावा अजून गरजेच्या आहेत. 5 चेंडू 18. प्रेशर ऑन बॉलर. म्हणजे 6 बॉल 25 ची मॅच आहे, तरी बॉलर वरती प्रेशर असू शकतो. तर ही टुर्नामेंट काय, इथे अनिश्चितता पदोपदी आहे. त्यामुळे कोणताच सामना, कुठलाच क्षण विजय गृहीत धरणार. ओ हो 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 हो, काय ताकद आहे, काय नजाकत आहे. षटकार आकाशाला गवसणी घालतोय हा फटका. उत्तुंग फटका. इथे 6 धावा. या षटकाराबरोबर फलकावरती 48 धावा. दुनिया माने जोरों को, कोई न माने कमजोरों को. जोर छीन लेते, कमजोर भीक मागते. 2 बॉल मध्ये 2 षटकार ठोकत इथे हराळवाडी संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित केलेल्या आहेत. टीम खरं तर आयसीयू मध्ये होते आणि आता निश्चित आकांक्षा वाढलेल्या आहेत, आशा उंचावलेल्या आहेत. वाह, काय मॅच आहे आज. प्रेक्षकांचे डोळे तृप्त होणार आहेत, डोळ्याची पारणे फिटणार आहेत. पैसा वसूल मॅच. शेवटचे 4 चेंडू 12 धावा. 4 चेंडू 12 धावा. एक वेगळा पवित्र आता आजमावला जातो. यष्टीरक्षक जवळ येणार आहे यष्टांच्या. त्याचा परिणाम काय होतोय बघायचंय. 4 चेंडू 12. लेंथ बॉल अत्यंत प्रभावी. वाह वाह, कमबॅक शुभम टंकाळेकडून. शेवटचं षटक टाकण्यासाठी शुभमच्या हातामध्ये चेंडू दिलाय. बॉलर बदललाय आता. सचिन गोलंदाजी मार्क वरती येतोय. शुभम टंकाळेच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले होते, तर सचिन यस कडक 6 रबर स्टॅम्प 6 रन. मात्र 6 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 6 धावा. काय मॅच आहे. आनंद जाधव, आनंदाचे डोही, आनंद तरंग, असे तरंग निर्माण करणारा, आनंद देणारा आनंद मैदानामध्ये आपण बघतोय. 3 षटकार या सामन्यामध्ये. काय खेळ आवडला असेल आनंदाचा तर टाळ्या होऊन जाऊ द्या. 3 षटकार, धमाकेदार फलंदाजी आनंद जाधवची. 6 धावांची आवश्यकता आहे. कालचा सामना असाच चुरशीचा होता, जीव घेणा होता आणि आज देखील त्याच सामन्याची अनुभूती. कमालीच्या मॅचेस हे वैशिष्ट्य राहिलेले आहे एकूण या स्पर्धेचं. लेंथ बॉल जमिनीच्या समांतर ठेवलेला आहे, मात्र धावा घ्यायला दिलाय नकार. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 1 चेंडू 6 धावा. कालची मॅच, मला सकाळी देखील अशी मॅच आपण पाहिली होती. प्रणव माटश्रीपूर विरुद्ध उमर सरडे. 1 चेंडू 6 धावा. इथे 1 चेंडू 6 धावा.
क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. सेली पॉइंटच्याही पुढे क्षेत्ररक्षक उभा केला जाईल. शेवटचा एक चेंडू आणि 6 धावा. सातत्यानं वार, सातत्यानं पलटवार, सातत्यानं हल्ला, सातत्यानं प्रति हल्ला. या मॅच मध्ये आज प्रेक्षकांसाठी एक जबरदस्त अनुभूती. सगळे प्रेक्षक उभे राहिलेले आहेत. शेवटचा चेंडू टाकायचा आणि धावा बनवायच्या आहेत 6. तालीमे नहीं दी जाती परिंदों को उडानो की. जर हा सामना आवडला असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. परत एकदा जोरदार झाल्या पाहिजेत. 6 चेंडू, एक चेंडू आणि 6 धावा. सचिन समोर आनंद. ओ हो 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 हो. परीक्षा बघितली जाते, कसोटी बघितली जाते. प्रत्येक क्षण अत्यंत महत्वाचा आहे. सचिन अनुभवी आहे. डोकं शांत ठेवून तो इथे संघासाठी योगदान देण्याचा प्रयत्न करतोय. दोन्ही प्रेशर मध्ये आहे. शेवटचा चेंडू 6 धावा. आज नाही तर उद्या कधीच नाही. जीत नाही टुडे. सेमीफायनल मध्ये कोण येणार? ओ हो 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 हो. आणि 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 इथे 4 धावा मिळालेल्या आहेत. एका धावेने निसटता विजय. प्रणव माडश्रीपूर आचेगाव संघ सेमीफायनल मध्ये दाखल होतोय. काय जबरदस्त खेळ. गोपाळ शेळके मालक आणि त्यांचा हरळवाडीचा संघ. ताबडतोड झुंज रंगतदार सामन्याची अनुभूती प्रेक्षकांना मिळते आणि दुसऱ्या दिवसाच्या खेळाची समाप्ती होते. आपले जिगरबाज युवाचे सगळे जिगरबाज चला कागद कव्हर्स घ्या. कव्हर्स घ्या करा पिचवर. कव्हर्स घ्या पिच वरती.